नमस्कार, मी अमोल किनोळकर. आपण पाहतात एबीपी माझा. या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. सुरुवातीला बातमी नगरमध्ये आज भाजपच्या तोफा थंडावणार आहेत. प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. नगरमध्ये महायुतीचे उमेदवार सुजय विखे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्यामध्ये लढत होणार आहे. संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेल्या या मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीनं जनशक्ती विरुद्ध धनशक्ती असा प्रचार केलेला आहे. तर महायुतीच्या वतीनं विकास आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवण्यासाठी मतदान करण्याचं आवाहन करण्यात आलंय. सुजय विखेंशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी सुनील भोंगळ यांनी. अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीच्या प्रचाराची तोफ आज थंडावणार आहे. संपूर्ण प्रचारासंदर्भामध्ये बोलण्यासाठी आपल्यासोबत महायुतीचे उमेदवार सुजय विखे आहेत. आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. महाविकास आघाडीकडून कुठेतरी जनशक्ती विरुद्ध धनशक्ती असा प्रचार रंगवण्यात आला. आपण विकासाचा मुद्दा असेल, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासंदर्भातले मुद्दे असतील ते घेतलेले आहेत. कसं एकूण या सर्व प्रचाराकडे बघा? मला असं वाटतं की 45 दिवसाचा प्रचार पहिल्यांदाच अहिल्यानगरच्या जनतेला पाहायला मिळाला. सहसा निवडणुकीत 13 दिवसात प्रक्रिया असते, पण आज 45 दिवस होऊन गेलेत. पण एक चांगला अनुभव राहिला. कामं सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचायला मला वेळ मिळाला आणि मला पूर्णपणे विश्वास आहे की ज्या पद्धतीचं हा प्रवास 45 दिवसाचा मी स्वतः व्यक्तिगत अनुभवला, माझ्या परिवाराने अनुभवलेला आहे. आदरणीय प्रधानमंत्र्यांचे कामं सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचलेले, त्यांच्या असलेल्या प्रधानमंत्र्यांबाबतीच्या भावना, त्यामुळे मला येत्या 4 जूनला निकालामध्ये स्पष्ट बहुमत NDAला आणि अहिल्यानगरचा खासदार भारतीय जनता पार्टीचा होणार हे विश्वास मला निर्माण झालेला आहे. हे होते महायुतीचे उमेदवार सुजय विखे. कॅमेरा पर्सन प्रसाद शिंदेसह सुनील भोंगळ, एबीपी माझा, अहमदनगर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.